पॉईंट आपण आता बघतोय कंडक्टर आणि इन्सुलेटर. सुरुवातीला आपण बघूया कंडक्टर आणि मग बघूया इन्सुलेटर. आता कंडक्टर म्हणजे बेसिक डेफिनेशन तुम्हाला सांगतो. कंडक्टर म्हणजे काय, ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह सहजासहजी वाहू शकतो त्याला आपण म्हणतो कंडक्टर. आणि ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह सहजासहजी वाहू शकत नाही त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. म्हणजे ज्यातनं वाहत नाही त्याला म्हणतो इन्सुलेटर, आणि ज्यातनं वाहतो त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर. याच्याबद्दल इन डिटेलमध्ये आपण आता डिस्कशन करणार आहे. सुरुवातीला आपण जो पॉईंट बघणार आहे हा कंडक्टर आहे. काय, कंडक्टर. तर कंडक्टरबद्दल जर सांगायचं झालं, ज्या पदार्थातून इलेक्ट्रिक करंट वाहतो त्याला आपण म्हणतो कंडक्टर. विद्युत प्रवाह वाहतो, विद्युत प्रवाह वाहतो. ओके. आता वेगवेगळ्या प्रकारचे कंडक्टर असतात. कॉपर, याच्यामध्ये उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कॉपर, त्यानंतर चांदी, त्यानंतर ॲल्युमिनियम इत्यादी. हे सगळे काय आहेत, विद्युत प्रवाह. आणि हे सगळे काय, धातू. काय ते, धातू. म्हणजे प्रत्येक धातू हा एक चांगला काय असतो, कंडक्टर असतो. म्हणजे काय, त्यातून विद्युत प्रवाह इझिली वाहू शकतो. जे उष्णतेचे चांगले वाहक असतात ते डेफिनेटली विद्युत प्रवाहाचे सुद्धा चांगले वाहक असतात. हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. ओके. हे पॉईंट्स आपण उष्णतेमध्ये किंवा आपला जो चॅप्टर होता उष्णता, तापमान आणि दाब, याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता कंडक्टरचे काही गुणधर्म असणं आवश्यक असतं. काही गुणधर्म ह्या कंडक्टरचे असणं आवश्यक असतं. याचा पहिला गुणधर्म आहे वाहकता चांगली असली पाहिजे. वाहकता चांगली असली पाहिजे, हा पहिला गुणधर्म आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त करंट त्यातून प्रवाहित झाला पाहिजे. आणि पाठीमागच्या सेशनमध्ये जसं आपण बघितलं की रेझिस्टिव्हिटी हा फॅक्टर बघितला, स्पेसिफिक रेझिस्टन्स. म्हणजेच काय, त्या धातूचा स्पेसिफिक रेझिस्टन्स कमी असला पाहिजे तरच त्याची वाहकता कशी असू शकते, चांगली असू शकते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक काय गुणधर्म असला पाहिजे, तन्यताक्षम असला पाहिजे. त्याच्यामध्ये तन्यता हा गुणधर्म असला पाहिजे. म्हणजेच काय, बारीक बारीक तारा काढता आल्या पाहिजेत. बारीक बारीक तारा काढता आल्या पाहिजे. ठीक आहे. हा एक गुणधर्म त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर दुसरा एक गुणधर्म असला पाहिजे की याला सोल्डरिंग करता आलं पाहिजे. ओके. इझिली याला सोल्डरिंग करता आलं पाहिजे, हा गुणधर्म आहे. या नोट्स लिहून घेत असताना तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर तुम्ही ह्या पूर्ण नोट्स काय करू शकता, फास्टली लिहून घेऊ शकता. ओके. त्यानंतर अजून एक काय गुणधर्म असला पाहिजे, गंज प्रतिबंधक असला पाहिजे. गंज प्रतिबंधक असला पाहिजे. त्यानंतर याची रेझिस्टिव्हिटी, विशिष्ट रेझिस्टिव्हिटी कमी असली पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टन्स कसा असला पाहिजे, याचा कमी असला पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर अजून एक गुणधर्म याचा असला पाहिजे, तापमानामधील बदलानुसार, म्हणजे तापमानानुसार वाहकतेवर परिणाम होणारा नसावा. म्हणजे याच्यावर तापमानाचा जास्तीत जास्त इफेक्ट होता कामा नये. कारण की जे कंडक्टर्स असतात त्यांचं तापमान वाढलं की त्याचा रेझिस्टन्ससुद्धा काय होत असतो, वाढत असतो. ओके. त्यामुळे हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काही इकॉनॉमिकल फॅक्टसुद्धा असतात. म्हणजे जे काही अर्थविषयक जे फॅक्ट्स असतात त्यामध्ये सुद्धा याची किंमत कमी असली पाहिजे, कमी किंमत असली पाहिजे. ओके. अजून काय पॉईंट सांगू शकतो, मुबलक प्रमाणात उपलब्ध असला पाहिजे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असला पाहिजे. अजून एक पॉईंट काय सांगू शकतो आपण की कमी किंमत तर असलीच पाहिजे, मुबलक प्रमाणामध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि त्याची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणावर असली पाहिजे. निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि इझिली असली पाहिजे. तो बाजारात उपलब्ध झाला पाहिजे. नाहीतर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण भारतातच अवेलेबल आहे असं नको.
त्याची निर्मितीसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी असली पाहिजे. ओके, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करत असतात. आता जे कंडक्टर असतात याच्यामध्ये काही आपल्याला रेझिस्टिव्ह वायरसुद्धा किंवा रेझिस्टर कंडक्टरसुद्धा आपल्याला गरजेचे असतात. ओके, आता हे जे आपण बघितले, हे कॉपर म्हणा, चांदी म्हणा किंवा ॲल्युमिनियम म्हणा, हे सगळे काय आहेत, विजेचे चांगले वाहक आहेत. त्याचबरोबर आपल्याला असे काही कंडक्टर असावे लागतात ज्याच्यापासून आपल्याला उष्णता, ज्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळू शकेल. अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला कंडक्टर असणे म्हणजे कंडक्टर आपल्याला आवश्यक असतात इलेक्ट्रिकलमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये काय काय असू शकतं कंडक्टरमध्येच, रेझिस्टिव्ह कंडक्टर किंवा याला रेझिस्टिव्ह वायर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. रेझिस्टिव्ह कंडक्टर म्हणजे काय, याच्यामध्ये टंगस्टन आहे, ओके, नायक्रोम आहे, युरेका, हे सगळे काय आहेत, रेझिस्टिव्ह मटेरियल आहेत. म्हणजे रेझिस्टन्स आपण काय करू शकतो, यांचा वापर करून आपण बनवू शकतो. आता जर लॅम्प जर बघितला आपण, बल्ब फिलॅमेंट, आता बल्बचे जे काही फिलॅमेंट असतात, लॅम्पचे जे काही फिलॅमेंट असतात, हे टंगस्टनपासून बनवले जातात. कशापासून बनवले जातात, टंगस्टनपासून बनवलं जातं. याचं कारण काय, त्याचा जो वेधन बिंदू असतो तो जास्त असतो. ओके, आणि त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आपल्याला काय होऊ शकतं, प्रकाश बाहेरच्या बाजूला मिळू शकतो. त्यामुळे आपण टंगस्टनचा त्या ठिकाणी वापर करत असतो. त्याचबरोबर त्याची डक्टिलिटी प्रॉपर्टीसुद्धा चांगली असते, म्हणजेच काय चांगल्या पद्धतीने त्याच्या बारीक बारीक तारा काढता येऊ शकतात. ओके, त्यामुळं काय आपण करत असतो, त्या टंगस्टनचा वापर करत असतो. ओके, तर याच्यामध्ये बघा बल्ब बनवत असताना त्यानंतर रेजिस्टर बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. रेजिस्टर बनवण्यासाठी युरेकासारखे पदार्थ आपण वापरत असतो. ठीक आहे, त्यानंतर या पदार्थांचा वापर करून आपण उष्णतासुद्धा मिळवू शकतो. उष्णता मिळवण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करतो. ओके, अशा पद्धतीचे रेजिस्टिव्ह पदार्थसुद्धा असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहे नेक्स्ट पॉईंट, इन्सुलेटर. आता इन्सुलेटरमध्ये काय असणार आहे बघा, इन्सुलेटर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला व्याख्या सांगितली, इन्सुलेटर म्हणजे काय, जो घटक विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करतो किंवा ज्या पदार्थामधून विद्युत प्रवाह वाहत नाही त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणतो. समजते, त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणतो. आता इन्सुलेटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. तो स्थायू अवस्थेमध्ये सुद्धा मिळतो, द्रव अवस्थेमध्ये सुद्धा मिळतो आणि वायू अवस्थेमध्ये सुद्धा मिळतो. त्याच्यामध्ये आता बघा, सुरुवातीला इन्सुलेटर जे आहेत, आता या इन्सुलेटरचा जो काही रेझिस्टन्स असणार आहे, हा रेझिस्टन्स जवळपास 1 मेगा ओहमपेक्षा जास्त असला पाहिजे. 1 मेगा ओहमपेक्षा कसा असला पाहिजे, याचा रेझिस्टन्स जास्त असला पाहिजे. 1 मेगा ओहमपेक्षा जास्त, हे जास्तीत जास्त रेझिस्टन्स असला पाहिजे. सहजासहजी त्यातून करंट वाहता कामा नाही. आता याचे काही गुणधर्म आहेत. ओके, ते गुणधर्म सुद्धा आपण बघूया. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वगैरे कसे असले पाहिजे. ओके, त्याची मी आता तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही ऐकून तुमच्या नोट्स, तुमच्या शब्दामध्ये व्हिडिओ पॉज करून लिहा. कारण की तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली ते जेव्हा तुम्ही रिवाईज करताय तेव्हा तुम्हाला ते फास्ट अंडरस्टँडिंग होते. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, गुणधर्म आपण आता बघतोय. स्पेसिफिक रेझिस्टन्स जास्त असला पाहिजे. पहिला पॉईंट काय, स्पेसिफिक रेझिस्टन्स जास्त असला पाहिजे. विशिष्ट विरोध कसा असला पाहिजे, त्याचा जास्त असला पाहिजे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ओके, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय की हाय व्होल्टेजला त्याचं ब्रेकडाऊन होता कामा नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय करत असतो, हे 1-2 वायर आहे, याच्यामध्ये जर तुम्ही मोठे मोठे टॉवर बघितला असाल, मोठ्या टॉवरवर काय असतं, अशा 2 वायर गेलेला असतात.
त्याच्यामध्ये आपण काय करतो, इन्सुलेटरच्या डिस्क टाकत असतो. मग या ठिकाणी इन्सुलेटर वापरला असतो. मग इथं जर समजा हाय व्होल्टेज झालं, हे हाय व्होल्टेज म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये जर व्होल्टेज निर्मिती जर या ठिकाणी झाली तर हे व्होल्टेज काय होतात, हे इन्सुलेटर काय होतात, ब्रेक होतात. हेच काय, त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. तिसरी गोष्ट, मॉइश्चर त्यानं पकडता कामा नये, म्हणजे पाण्याचा अंश कमी अंश नसावा. म्हणजेच काय, बाष्प त्यानं धरलं नसलं पाहिजे. त्यानंतर यांत्रिक क्षमता चांगली असली पाहिजे, यांत्रिक क्षमता. ओके, यांत्रिक क्षमता त्याची चांगली असली पाहिजे. त्यानंतर तापमानाचा परिणाम होणारा नसावा, तापमानाचा परिणाम होणारा नसावा. ओके, हेच काय, तापमानाचा याच्यावर परिणाम होता कामा नये अशा पद्धतीने. तर बघा, ज्या पद्धतीनं आपण कंडक्टरच्या बाबतीत बघितलं तसे काही गुणधर्म इन्सुलेटरच्या बाबतीत सुद्धा असतात. आता कंडक्टरचं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कंडक्टरचं तापमान वाढतो तेव्हा रेजिस्टन्ससुद्धा काय होतं, त्याचा वाढतो. पण इथं काय होतं, जेव्हा तापमान वाढतं तेव्हा ह्याचा रेजिस्टन्स कमी होतो आणि याचा रेजिस्टन्स कमी झाल्यानंतर काय होणार आहे, त्यातून करंट वाहणार आहे. म्हणजेच काय, ह्याच्यावर इनडायरेक्टली याच्यावर तापमानाचा परिणाम होता कामा नये. आणि त्याचबरोबर यानं मॉइश्चरसुद्धा पकडता कामा नये. म्हणजे जे काय हवेतलं जे काय कण असतात पाण्याचे, हे त्याच्याबरोबर रिॲक्शन होता कामा नयेत. ओके, तर अशा पद्धतीचे इन्सुलेटर असतात. आता इन्सुलेटरचे भरपूर प्रकार आहेत. आता इन्सुलेटर जे वापरले जातात याच्यामध्ये मायका आहे, मायका याला आपण मराठीमध्ये म्हणतो अभ्रक. त्यानंतर काच आहे. ओके, त्यानंतर कागद आहे, म्हणजे त्याला आपण पेपर म्हणतो. ओके, त्यानंतर कापड. ओके, कापडसुद्धा काय एक प्रकारे इन्सुलेटर आहे. त्यानंतर काच, एक काच झालं करेक्ट. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर ऑइल, ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, ट्रान्सफॉर्मर ऑइलसुद्धा हे काय आहे, एक प्रकारे इन्सुलेटरच आहे. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा हा फर्स्ट इयरचा सिलेबस आहे त्यामुळे इन डिटेलमध्ये माहिती नसेल त्यांना, पण जेव्हा इन्सुलेटरचा हा चॅप्टर झाला असेल त्यांना, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना इन डिटेल ह्या इन्सुलेटरबद्दल माहिती झाली असेल. ओके, तर हे सगळे फॅक्ट्स आहेत किंवा हे सगळे पॉईंट्स आहेत जे इन्सुलेटरचे असले पाहिजेत. याच्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर ऑइल जो आहे हा द्रव पदार्थामधील इन्सुलेटर आहे. ओके, हा द्रव पदार्थामधील इन्सुलेटर. आणि हे सगळे काय, घन पदार्थामध्ये. याच्यामध्ये पोर्सेलिनसुद्धा आहे. ओके, पोर्सेलिन हा सुद्धा काय एक प्रकारे इन्सुलेटरच आहे. अशा पद्धतीने हा इन्सुलेटरचा पार्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, याचा रेजिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे, यातनं थोडासुद्धा करंट प्रवाहित होता कामा नये. आणि हे जर इन्सुलेटर जर बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, बाहेरच्या बाजूला जे काही इलेक्ट्रिक पोल्स असतात त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, चेकआउट करू शकता. ते इन्सुलेटर त्या ठिकाणी बसवलेले असतात. मोठे मोठे टॉवर्स असतात त्या ठिकाणी सुद्धा एक स्ट्रिंग जी असते ती सुद्धा इन्सुलेटरपासूनच बनवलेली असते. ओके.